महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समितीच्या वतीने प्रलंबित आर्थिक मागण्यांसाठी बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव बसस्थानकासमोर घंटानाद आणि निदर्शने आंदोलन करण्यात आले। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन आणि भत्ते लागू करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। प्रलंबित आर्थिक मागण्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समितीने राज्यभर आंदोलनाची हाक दिली असून त्याचाच एक भाग म्हणून बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव बसस्थानकासमोर कर्मचाऱ्यांनी घंटानाद आणि निदर्शने आंदोलन केले। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन, 58% महागाई भत्ता आणि प्रलंबित थकबाकी तातडीने देण्याची मागणी यावेळी करण्यात आली। याशिवाय 2016 पासून वार्षिक वेतनवाढीचा दर पुन्हा 3% करणे, 2018 पासूनची महागाई भत्त्याची थकबाकी देणे आणि एसटी महामंडळासाठी स्वतंत्र अर्थसंकल्पाची तरतूद करण्याची मागणी करण्यात आली। कंत्राटी भरती बंद करणे, खासगीकरणाला विरोध करणे आणि भाडेतत्वावरील वाहनांऐवजी स्वमालकीच्या ई-बसेस खरेदी करण्याची मागणीही कर्मचाऱ्यांनी केली। आगामी पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर 29 जून पासून राज्यभरातील विविध कार्यालयांसमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा कृती समितीने दिला आहे। आमचा जो प्रलंबित महागाई भत्ता आहे, घरभाडे भत्ता आहे, तसेच राज्य सरकारप्रमाणे आम्हाला वेतन देण्यात यावे या असंख्य मागणी करता आम्ही या घंटानाद आंदोलन येथे केलेले आहे। आम्हाला राज्य सरकारसारखे वेतन मिळण्यात यावे, तसेच महागाई भत्ता, घरभाडे भत्ता लागू करण्यात यावे अशी आमची मागणी होती। त्याकरिता आज आम्ही इथे जमलो होतो। राज्य शासन व प्रशासन यांनी सकारात्मक भूमिका घ्यावी व रापक कर्मचारी यांच्या आर्थिक प्रलंबित मागण्या पूर्ण कराव्या, जेणेकरून पुढील जो 22 तारखेचा टप्पा आहे आंदोलनाचा व 29 तारखेचा आहे ते येण्याची वाट पाहू नये व आमच्या आर्थिक मागण्या पूर्ण कराव्या।